कथेचं नाव आहे सक्तीचे शिक्षण. गणपती उत्सव सुरू झाला आणि बाजारात खरेदीची एकच लगबग उडाली. गणपतीच्या सुरेख मूर्त्या, पूजेचे साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचे हार, सजावटीचे साहित्य, श्री गणेशाची मूर्ती ठेवायला वेगवेगळ्या आकाराचे लाकडी पाट आणि अनेक वस्तू. या उत्सवाच्या वातावरणात मीही सहभागी होते. गणपतीची सुंदर मूर्ती घेतल्यावर नवीन लाकडी पाट घेण्यासाठी माझी नजर इकडे तिकडे भिरभिरली आणि डोक्यावर छोटे लाकडी पाट घेऊन बाजारात हिंडणाऱ्या 10-11 वर्षाच्या मुली माझ्या नजरेस पडल्या. अरे च्या, या तर माझ्या शाळेतल्या 5वीच्या मुली. तोपर्यंत त्यातील दोघी मुली माझ्या दिशेने आल्या. टीचर टीचर, पाट घ्या ना. त्यांना पाहून मला धक्का बसलेला होता. पाट विकणारे इतर स्त्री पुरुष एका जागी बसलेले होते आणि या मात्र 10-11 वर्षाच्या कोवळ्या मुली गिऱ्हाईकांना गाठण्यासाठी त्या पाटांचे ओझे डोक्यावर घेऊन गर्दीत इकडे तिकडे फिरत होत्या. उपदेश देण्याची ती वेळ किंवा जागाही नव्हती. त्यांच्या डोक्याचे ओझे कमी करण्याच्या हेतूने मी दोघींकडून एक एक पाट विकत घेतला. त्या दोघींनाही आनंद झाला, पण मला मनातून दुःख होत होते. ते दुःख चेहऱ्यावर न दर्शवता मी हसून म्हटले, उद्या या हा शाळेत. त्या काहीही न बोलता पुढे निघाल्या. त्या दोघींशी 1-2 लोक पाटांच्या किमतीबाबत घासाघीस करताना मला दिसले. त्यांच्याकडून घेतलेल्या पाटांचे ओझे मला माझ्या हातांपेक्षा अंतःकरणावर अधिक जाणवले. 2 दिवस उलटले. शाळेच्या गणपती उत्सवात त्या मुली मला दिसल्या नाही. 3ऱ्या दिवशी शाळेच्या गणपती विसर्जनानंतर मी आणि माझ्या काही सहकारी शिक्षिका त्यांच्या वस्तीवर गेलो. त्या वस्तीत ठिकठिकाणी लाकडाचे ओंडके फोडून ठेवलेले होते. पुरुष मंडळी लाकडी फळ्या आणि लाकडापासून वेगवेगळे लहान मोठे साहित्य बनवत होते. महिला दारात किंवा त्याच्याजवळ बसून काही ना काही करीत होत्या. स्वच्छतेचा अभाव असलेली, सांडपाण्याच्या कच्च्या गटारी असलेली ती एक दाटीवाटीची वस्ती होती. मी आणि माझ्या मैत्रिणी त्या मुलींच्या पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या मुली त्यावेळीही पाट विकायला गेलेल्या होत्या. आमच्या परीने समजवण्याच्या सुरात आम्ही त्या पालकांना म्हणालो, हे बघा, 6 ते 14 वयोगटाच्या मुलांना शासनाकडून सक्तीचे व मोफत शिक्षण मिळते. या वयात या मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आमची शाळा सरकारी असल्याने पुस्तके व मध्यान्ह भोजनही मुलांना शाळेत मिळते. शालेय दप्तर, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य आम्ही सगळे सहकारी वर्गणी जमा करून त्यांना देतो. त्यांना गणवेशही मोफत मिळतो. जर तुम्हाला या मुलींच्या शिक्षणाचा खर्च नाही तर तुम्ही यांना शाळेत का पाठवत नाही? इतक्या लहान वयात यांच्याकडून अर्थार्जन करून घेणे हा गुन्हा आहे. पण ते पालक ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांची मातृभाषा मराठी नसल्याने हिंदी मिश्रित कुठल्या तरी भाषेत आणि वेगवेगळ्या लकबमध्ये त्यांनी उग्र असं वाटेल असं बोलणं सुरू केलं. त्या महिला पुरुषांनी एकच गोंगाट सुरू केला. वस्तीतील बाकीचे लोकही गोळा झालीत. नाईलाजाने आम्हाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. मनसुन्न झालेले होते. शासनाने या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मध्यान्ह भोजनासाठी कंबर कसलेली होती. लाखो रुपये या योजनेसाठी खर्च होत होते आणि हे पालक मात्र सक्तीने या मुलांना अर्थार्जन करण्यासाठी पाठवित होते. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी त्या मुली मला शाळेत दिसल्या. मी त्यांच्या वर्गात गेले आणि त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. काय मग, किती पाट विकले गेले? माझा प्रश्न. रचना म्हणाली, खूप. कल्पना म्हणाली, टीचर, हिच्यापेक्षा माझे जास्त विकले गेले. मी म्हणाले, असं किती? कल्पना म्हणाली, माझे 15 आणि रचनाचे 12च. खरं तर हे 15 पाट पहिल्या 1-2 दिवसातच विकले गेले असावे. गणपतीची स्थापना झाल्यानंतर हे लाकडी पाट कोण बरं विकत घेणार होते? 7-8 दिवस या मुली त्या पाटाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरल्या असणार. मी कल्पनाला विचारले, 15 पाट्याचे किती पैसे मिळाले कल्पना? ती म्हणाली, 150 रुपये. रचना म्हणाली, आणि टीचर मला 120 रुपये. वर्गात नेहमी दांड्या मारणाऱ्या या मुलींना सक्तीच्या या पाट विक्रीने हिशेब मात्र शिकवला होता. मी विचारले, आणि काय गं, आज ती यशोदा नाही आली? रचना म्हणाली, टीचर, काल तिच्या आईबाबांना पोलीस पकडून घेऊन गेले.
काय? त्या अनपेक्षित उत्तराने माझ्या तोंडून आश्चर्य बाहेर पडलं. निर्मला अगदी मोठेपणाचा आव आणून म्हणाली, टीचर, काल गणपती विसर्जन होते ना, मग गावातील सगळी दारूची दुकाने बंद असतात. आमच्या वस्तीत लोक दारूच्या बाटल्या आधी जाणून ठेवतात आणि मग जास्त पैशांनी ड्रायडेला विकतात. बापरे! शब्दाचंही गांभीर्य माहीत नसलेली 10 वर्षाची ती कोवळी मुलगी काय सांगत होती, आणि तेही किती निष्पाप मनाने. तिला दुजोरा देत रचना म्हणाली, टीचर, काल आमच्या वस्तीवर पोलिसांची धाड पडली. त्यात तिचे आई बाबा सापडले. मी अस्वस्थपणे विचारले, आणि यशोदा? कल्पना म्हणाली, तिच्या लहान भावाला सांभाळायला घरी राहिली आहे आज ती. निर्मला पुढे म्हणाली, टीचर, काल वाचली ती. मी म्हणाले, म्हणजे कशी? रचना म्हणाली, टीचर, ती पण 10 रुपयाला एक ग्लास भरून देते कुणी दारू मागायला आलं की. मला धक्काच बसला. 10 रुपयाला? माझा प्रश्न. आपल्याला खूप काही कळतं असं आवणत कल्पना म्हणाली, टीचर, अहो देशी दारू असते ती. बापरे! माझे डोळे विस्फारले. कल्पना शेखे मिरवत रचनाला आणि निर्मलाला म्हणाले, आम्ही नाही बाई आजपर्यंत सापडलो पोलिसांच्या हाती, कारण माझे बाबा दारूच्या बाटल्या जमिनीत पुरून ठेवतात. माझे कान, डोळे, मन, बुद्धी आणि आत्मा, शरीराचा रोम रोम या धक्क्याने घायल झालेला होता. मानसशास्त्रानुसार मुले परिसरातून, अनुभवातून, पूर्वज्ञानातून अधिक चांगले अध्ययन करू शकतात. कुटुंबात मिळणारे संस्कार, सवयी, परिसरातून मिळणारे ज्ञान आणि यावर आधारित आमच्या शिक्षणाचा ज्ञानरचनावाद. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं स्वप्न पाहणारे आम्ही, त्यासाठी युद्ध पातळीवर धडपडणारे आमचे शासन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने नेमून दिलेले उपक्रम, हे उपक्रम राबवताना शिक्षकांचे होणारे परिश्रम आणि दमछाक, 6 ते 14 वयोगटाचे सक्तीचे शिक्षण आणि दुसरीकडे हे विदारक चित्र. यशोदा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागली. लहानग्या भावाला सांभाळणारी 10-11 वर्षाची कोवळी पोर कसं आता या संकटाला तोंड देईल बरं? तिच्या खाण्यापिण्याचं काय? तिच्या पालकांच्या सुटकेचं काय? विचारांचं नुसतं थैमान माझ्या डोक्यात सुरू झालं. या मुलींना त्यांच्या कुटुंबातून आणि परिसरातून मिळणाऱ्या या सक्तीच्या शिक्षणामुळे त्यांच्या कोवळ्या निष्पाप मनावर, त्यांच्या भविष्यकालीन जीवनावर काय परिणाम होणार आहे याची आपण कल्पना तरी करू शकतो का? रसिक श्रोते हो, कथा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.